श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. ओम नमः शिवाय. श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजेला मोठं महत्त्व का आहे? अनेक जण का करतात ही पूजा? सत्यनारायण म्हणजे कोण? तर चला जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि परंपरा. श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा का करतात? सत्यनारायण म्हणजे नेमकं कोण आहेत? धार्मिक महत्त्व आणि श्रद्धेमागील कारण जाणून घ्या. तर मंडळी, श्रावण महिना हा हिंदू पंचांगातील सर्वात पवित्र आणि पुण्यदायी महिन्यापैकी एक मानला जातो. श्रावण महिन्याला भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक साधनेचा महिना म्हटले जाते. तुम्हाला माहिती आहे का मंडळी? श्रावण महिना हा जरी भगवान शंकरांना समर्पित असला तरी भगवान विष्णूंच्या विविध स्वरूपाची उपासना करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. त्यापैकी श्री सत्यनारायणाची पूजा अनेक कुटुंबांमध्ये श्रावण महिन्यात भक्तिभावाने केली जाते. आपण पाहतो, श्रावण महिना सुरू झाला की अनेक जण सत्यनारायणाची पूजा करतात. पण श्रावणात ही पूजा नेमकी का केली जाते? यामागील महत्त्व काय? तसेच सत्यनारायण म्हणजे नेमकं कोण? तर यामागील धार्मिक महत्त्व, परंपरा आणि श्रावणातील पूजेचे विशेष महत्त्व जाणून घ्या. तर मंडळी, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्या शिवशंकर भक्तांच्यासाठी तर खूपच महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मंडळी, पंचांगानुसार यंदा श्रावण महिना 13 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरपर्यंत आहे. तर धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यात वातावरण सात्विक असल्याने जप, तप, दान आणि पूजेला विशेष महत्त्व दिले जाते. या काळात भगवान विष्णूंच्या सत्यनारायण स्वरूपाची पूजा केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात आणि कुटुंबावर भगवानांची कृपा राहते. तर अशी धार्मिक मान्यता आहे की अनेक भाविक श्रावणातील सोमवार, पौर्णिमा किंवा इतर शुभ दिवशी सत्यनारायण पूजा करतात. तर हिंदू धर्मात सत्यनारायण हे भगवान विष्णूंचे एक मंगल स्वरूप मानले जाते. सत्य म्हणजे सत्यात आणि नारायण म्हणजे विश्वाचे पालन करणारे भगवान विष्णू. सत्याचा मार्ग स्वीकारणाऱ्या भक्तांचे रक्षण करणारे आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करणारे देव म्हणून सत्यनारायणाची उपासना केली जाते. तर धार्मिक मान्यतेनुसार श्रावण हा शिवभक्तीचा महिना असला तरी शिव आणि विष्णू हे परस्पर पूरक तत्व मानले जातात. त्यामुळे या महिन्यात भगवान शिवांसोबत, भगवान शंकरांसोबत भगवान विष्णूंची उपासना केल्यास दुहेरी पुण्य लाभते, अशी अनेक भाविकांची श्रद्धा आहे. यामुळे काही कुटुंबांमध्ये श्रावणात सत्यनारायण पूजेची परंपरा पाळली जाते. धार्मिक परंपरेनुसार सत्यनारायण पूजा केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते, मानसिक समाधान मिळते आणि कौटुंबिक ऐक्य वाढते, अशी श्रद्धा आहे. पूजेनंतर सत्यनारायणाची कथा श्रवण करण्याची प्रथा आहे. या कथेत सत्य, श्रद्धा, दान, कर्तव्य आणि ईश्वर भक्तीचे महत्त्व सांगितले आहे. तर मंडळी, पूजा केल्याने काय लाभ होतो? तर धार्मिक श्रद्धेनुसार सत्यनारायण पूजेमुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. कौटुंबिक मतभेद कमी होण्यास मदत होते. नवीन कार्याला शुभ प्रारंभ मिळतो. मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली जाते. सत्य, प्रामाणिकपणा आणि धर्माचरणाची प्रेरणा मिळते. पूजेसाठी कोणता दिवस योग्य असतो? सत्यनारायण पूजा वर्षभर कोणत्याही शुभ दिवशी करता येते. मात्र श्रावण महिन्यातील सोमवारी, गुरुवारी, पौर्णिमा किंवा कुटुंबाला सोयीचा शुभ दिवस निवडून अनेक जण ही पूजा करतात. यासाठी विशिष्ट दिवसांचे बंधन नसून श्रद्धेला अधिक महत्त्व दिले जाते. तर अनेक कुटुंबाची परंपरा आणि श्रद्धा
श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा करण्यामागे भगवान विष्णूंची कृपा, घरातील सुखसमृद्धी, सत्याचे पालन आणि आध्यात्मिक उन्नती अशी धार्मिक भावना आहे. ही पूजा करणे बंधनकारक नसले तरी अनेक कुटुंबे परंपरा आणि श्रद्धेपोटी श्रावणात सत्यनारायणाची पूजा करतात. हिंदू धर्मात पूजा विधी यासोबतच श्रद्धा आणि सत्य, सदाचार यांना देखील सर्वाधिक महत्त्व दिले गेले आहे. तर मंडळी, माहिती कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. श्री स्वामी समर्थ.